पंचवटीतील क्रांतीनगरमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती। चोरट्यांनी लॅपटॉपसह महागड्या वस्तूंची चोरी केली होती। या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। पंचवटी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत होते। तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना 3 चोरटे कारने पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। तिघांच्या ताब्यातून आता पोलिसांनी महागडी कार जप्त केलेली आहे। तपासामध्ये धक्कादायक पोलिसांना माहिती उघडकीस आली आहे। सागर गरड हा टोळी प्रमुख असून तो नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये चोरी करण्यासाठी बंगल्यांची आणि फ्लॅटची रेकी करायचा। स्पॉट फिक्स झाल्यानंतर तो दोघांना चोरी करण्यासाठी बंगल्यामध्ये आणि फ्लॅटमध्ये पाठवायचा। चोरीच्या दरम्यान तो बंगल्यांच्या शेजारी सुरक्षित ठिकाणी थांबायचा। चोरी झाल्यानंतर तिघेजण सुरक्षित ठिकाणी जाऊन आपापली वाटणी करून द्यायचे। मात्र सागर गरड हा फक्त दोघांना दारूसाठी 500 रुपये द्यायचा। त्या बदल्यात तो त्यांच्याकडून चोऱ्या करून घेत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलेले आहे। दुसरा आरोपी महेश मालखेडे हा सराईत गुन्हेगार असून त्यांनी निफाड, ओझर आणि साईखेडा येथे घरफोड्या केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेले आहे। नाशिक ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र नाशिक शहर पोलिसांनीच आधी या 3 चोरट्यांना ताब्यात घेतलेले। त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।